गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. बेटा आज आपण प्रॉब्लेम सेट 3 मधले क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th बघणार आहेत. प्रिव्हियस लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट जो बेटा मल्टिपल चॉईस क्वेश्चन तो कंप्लीट केला होता. ठीक आहे. आपल्याला एपी मध्ये महत्त्वाच्या काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. nth टर्मचा फॉर्म्युला, समेशन ऑफ फर्स्ट n टर्मचा फॉर्म्युला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. खूप महत्वाचं आहे. फोर्थ टर्म फाइंड आउट करा आपण कुठून, शेवटून चौथी टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची फ्रॉम द एंड इन अँड एपी. फोर्थ टर्म म्हटलं तर काय बेटा T4, पण T4चा काय होतो, फोर्थ टर्म फ्रॉम स्टार्टिंग असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला फोर्थ टर्म फ्रॉम एंड शोधायचं आहे. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे बेटा की ह्या एपी मध्ये एकूण टर्म किती आहेत. जसं ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, ही लास्ट टर्म आहे. एकूण टर्म तुम्हाला सुरुवातीला शोधाव्या लागतील, त्यानंतरच तुम्हाला फोर्थ टर्म फ्रॉम एंड भेटणार आहे. बघा मी काय करतोय, पहिले असं लिहून घेतो, गिवन डाटा फॉर गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन साठी ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे -11, सेकंड टर्म मध्ये T2 किती आहे -8. कॉमन डिफरन्स काढून घे ना. कॉमन डिफरन्स म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आहे -8 मायनस फर्स्ट टर्म आहे -11. सो -8 मायनस मायनस प्लस 11. सो D इक्वल टू 11 - 8 3. तर कॉमन डिफरन्स किती बेटा 3. आणि लास्ट टर्म त्याला आपण TN म्हणू शकतो किंवा L म्हणू शकतो. लास्ट टर्म आहे 49. पण लास्ट टर्म दिली आहे तर आपण लास्ट टर्मचा पहिले फॉर्म्युला यूज करून घेऊ. ठीक आहे, nth टर्मचा फॉर्म्युला. सो वी नो दॅट nth term of arithmetic progression is given by nth term Tn equal to a plus n minus 1 into d. आता व्हॅल्यू पुट करा. Tn ची व्हॅल्यू 49, therefore 49. a फर्स्ट टर्म -11, n आपल्याला माहिती नाही तर आपण काढणार आहे किती टर्म आहे अशा. D कॉमन डिफरन्स किती 3. आता इक्वेशन मी सॉल्व करणार आहे. -11 इकडे त्यांना होईल प्लस. सो 49 प्लस 11 इज इक्वल टू n - 1 इंटू 3. चला ॲडिशन करा, किती होईल 60. 3 ब्रॅकेटला मल्टिप्लाय, इकडे त्यांना डिवाइड होईल. 60 डिवाइड बाय 3 इक्वल टू n - 1. 60 डिवाइड बाय 3 किती होईल 20. देअरफॉर 20 इज इक्वल टू n - 1. सो -1 इकडे त्यांना काय होईल +1. 20 + 1 इक्वल टू n, दॅट इज 21 इक्वल टू n. म्हणजे एकूण टर्म किती बेटा 21 टर्म आहे. मग आता सुरुवातीपासून आपल्याला 21 टर्म पर्यंत जायचं, तिथे एपी संपणार आहे बरोबर. मग आता शेवटून चौथी टर्म म्हणजे स्टार्टिंग पासून कितवी टर्म हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी आपण एक शॉर्टकट टेक्निक यूज करणार आहे. बघा एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. सपोज माझ्याकडे बेटा 10 टर्म आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, हे T10 आहे, हे T1 आहे. मग आता मला शेवटून तिसरी टर्म शोधायची आहे. ठीक आहे, बघा ते थर्ड टर्म फ्रॉम एंड. ठीक आहे, शेवटून तिसरी टर्म 1 2 3 ही टर्म आली बघा. मग स्टार्टिंग पासून किती येते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 7 8 8वी टर्म आहे. बघा शेवटून तिसरी म्हणजे सुरुवातीपासून 8वी. तर 8 नंबर कुठून आला. एकूण टर्म किती होते बेटा 10. 10 मधून तुम्हाला कितवी टर्म शोधायची, मागून तिसरी टर्म, ते मायनस करून टाका. 10 मधून 3 गेले 7, तिच्यामध्ये 1 मिळवा, किती आले 8. बरोबर आला T8. म्हणजेच तुम्हाला जर शेवटून कोणतीही टर्म काढायची असेल तर काय करायचंय, टोटल टर्म्स म्हणून तो नंबर मायनस करायचा, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. मग कसं लिहितोय बघा, मी हे सगळं कट करतोय बेटा. आता लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय बघा, फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. फोर्थ टर्म फ्रॉम एंड इक्वल टू, कसा फॉर्म्युला बनवायचा, टोटल टर्म किती आहे 21 मायनस शेवटून किती टर्म काढायची चौथी -4 करा, तिच्यात 1 ऍड करा. ठीक आहे,
इतक्या नंबरची टर्म फ्रॉम स्टार्ट. ठीक आहे. मग काय ते बघा, 21 मधून 4 गेले बेटा 17, 17 आणि 18, 18th टर्म फ्रॉम स्टार्ट किंवा स्टार्टिंग, सुरुवातीपासून कितवी टर्म बघावं लागेल तुम्हाला, 18वी टर्म. मग 18वी टर्म म्हणजे कसं लिहिलं, T18. ठीक आहे. T18 म्हणजे सुरुवातीपासून 18वी टर्म म्हणजे शेवटून 4थी टर्म येणार आहे. मग T18चा फॉर्म्युला तुम्ही तोंडी करू शकतात किंवा हिच्यात यांची व्हॅल्यू 18 पुट करा, तुम्हाला भेटून जाईल बघा. A प्लस 18 मायनस 1 इंटू D, A प्लस 18 मायनस 1 इंटू D. सो A ची व्हॅल्यू पुट करा. A ची व्हॅल्यू किती बेटा, -11 प्लस 18 मधून 1 गेले 17, D ची व्हॅल्यू किती, 3. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करणार आहे आपण, देअरफॉरचं साइन देऊन द्या. -11 17 त्रिक 51, 51 मधून 11 गेले 40, म्हणजे 4th टर्म फ्रॉम एंड किती आहे, 40. इथे लिहितो मी 4th टर्म फ्रॉम एंड ऑफ AP, अरिथमॅटिक प्रोग्रेशनची शेवटून 4थी टर्म किती आहे, 40. तर असा कन्सेप्ट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे की सर हे कसं तुम्ही तयार केलं हे समजून घ्या व्यवस्थित. शेवटून 4थी टर्म काढायची म्हणजे टोटल टर्ममधून 4 मायनस करा, तिच्यात 1 ॲड करा. तुम्हाला स्टार्टिंगपासून किती टर्म काढावं लागेल, 18वी टर्म तुम्हाला काढावी लागेल बेटा. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता काय दिलं आहे ते. इन ॲन AP द 10th टर्म इज 46. 10 नंबरची टर्म किती बेटा, 46. सम ऑफ द 5th अँड 7th टर्म इज 52. 5वी टर्म आणि 7वी टर्म या दोघींची ॲडिशन किती आहे, 52. 52 त्याची ॲडिशन आहे. फाइंड द AP म्हणजे इथे किती कंडिशन दिलाय बेटा, 2. फर्स्ट कंडिशन 10th टर्म इज 46. सेकंड कंडिशन सम ऑफ 5th अँड 7th टर्म इज 52. दोघी कंडिशनचा वापर करा, प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होईल. ठीक आहे. पहिले गिवन डाटा लिहिणार आहे आपण. बघा असं लिहायचं, फॉर गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, गिवन AP साठी 10th टर्म T10, 10th टर्म किती बेटा, 46. सम ऑफ 5th अँड 7th टर्म, 5वी टर्म T5, 7वी टर्म T7, दोघींची सम किती, 52. दोघी कंडिशन आपण वापरणार आहे. टर्म दिली आहे, मग टर्मचा फॉर्म्युला लिहावा लागेल. nth टर्मचा फॉर्म्युला काय बघा, वी नो दॅट nth टर्म ऑफ arithmetic progression is Tn is equal to A plus n minus 1 into D. याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट, कारण हे यूज करायचं आहे आपल्याला. T10 दिली बेटा, T10 मग यांची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल, टेल बघा, कम्पेअर करा. Tn T10, 10 इथे पुट करा, तुम्हाला T10 भेटणार आहे. ठीक आहे. सो पुट n is equal to 10 in इक्वेशन फर्स्ट. सो T10 is equal to A, हे आपल्याला माहिती नाही आहे, यांची व्हॅल्यू 10 पुट करा, 10 मायनस 1 आणि D पण माहिती नाही. T10 किती दिला आहे बघा, 46. देअरफॉर 46 इक्वल टू A प्लस 9D, याला म्हणू आपण इक्वेशन सेकंड. ठीक आहे. आता सेकंड कंडिशनचा वापर करणार आहे. पण इथे काय करायचं बघा तुम्हाला, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशन काय आहे, T5 प्लस T7 इक्वल टू 52. आता तोंडी फॉर्म्युला कसा करायचा बघा, T5चा काय करायचं बेटा, ए लिहा. इथे 5 म्हटलं ना, 1 कमी करा, 4, त्याला D लावा, A प्लस 4D म्हणजे T5. T7चा फॉर्म्युला कसा तयार होईल मग, A प्लस 1 कमी करा, 6D इज इक्वल टू 52. बघा आता A प्लस A किती आला, 2A, 4D 6D ॲडिशन 10D इज इक्वल टू 52. आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2ने आपण डिवाइड करू शकतो, त्याला 2ने डिवाइड करू. A प्लस 5D
इज इक्वल टू 26. 2 कॅन्सल होऊन जाईल. 2 पंचे 10, 26 दुने 52. याला म्हणू इक्वेशन थर्ड. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बेटा, तर 2 कंडिशन वापरून 2 इक्वेशन तयार झाले. इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड. दोघी ठिकाणी व्हेरिएबल कोणते बघा, ए आणि डी. ए आणि डी हे आपले लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. चॅप्टर नंबर फर्स्ट याप्रमाणे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. मग ऑब्झर्व करा, इथे ए, इथे पण ए. मी जर याची सबट्रॅक्शन केली बेटा तर ए कॅन्सल होईल आणि डी भेटेल आपल्याला. तर आपण कसं ऑपरेशन करणार, इथे परफॉर्म इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन थर्ड. सो वी गेट इक्वेशन सेकंड काय बघा, 46 इक्वल टू ए प्लस 9d मायनस इक्वेशन थर्ड लिहिताना बघा ए आणि डी लेफ्ट साईडला इकडे, इक्वेशन मध्ये राईट साईडला, त्याला राईट साईडला बघा. इक्वल टूच्या खाली इक्वल टू, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट, एच्या खाली ए, डीच्या खाली डी, 5d. पण आपण सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करतो. पॉझिटिव्ह काय होईल निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काय होईल निगेटिव्ह. ए आणि मायनस ए कॅन्सल, 9 मायनस 5 किती होईल 4d. इथे सबट्रॅक्शन करा, किती होईल 20. सो 4 मल्टिप्लायचा काय होईल डिवाइड. सो 20 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू d. 5 इज इक्वल टू d. ठीक आहे, डी ची व्हॅल्यू किती आली 5. आता मी डी ची व्हॅल्यू 5 इक्वेशन सेकंड किंवा इक्वेशन थर्ड मध्ये पुट करू शकतो, कारण मला ए काढायचं आहे. मग सोपं इक्वेशन थर्ड वाटतंय, मी थर्ड मध्ये पुट करतो. पुट डी इक्वल टू 5 इन इक्वेशन थर्ड. काय भेटेल बघा, ए प्लस 5 इंटू डी, डी ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 26. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करू. ए प्लस 25 इक्वल टू 26. सो ए इक्वल टू 25 मायनस होईल, 26 मधून 25 गेले 1. तो फर्स्ट टर्म काय विचारलाय तुम्हाला, फाइंड एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी तयार होते. सिंपल आहे, फर्स्ट टर्म लिहा, त्यामध्ये डिफरन्स ऍड करा, परत डिफरन्स ऍड करा. ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d, याप्रमाणे तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होणार आहे. मग तुम्ही कसं लिहू शकता बघा, therefore required arithmetic progression is a म्हणजे फर्स्ट टर्म किती 1, तिच्या डी ऍड करा, सेकंड टर्म भेटेल तुम्हाला. डी किती 5, एक आणि 5 6, परत डी ऍड करा, किती आहे 5, 5 प्लस 6 11, परत 5 ऍड करा, 11 आणि 5 16 डॅश 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 डॅश. ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सोपं एपी तयार करायचं असेल तर फर्स्ट टर्म लिहा आणि प्रत्येक टर्म मध्ये डी ऍड करत जायचं. डी किती आहे 5, सो 1 प्लस 5 6, 6 प्लस 5 11, 11 प्लस 5 16. दिस इज युअर रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आपल्याला आता बघायचं आहे. द अरिथमॅटिक प्रोग्रेशन इन विच फोर्थ टर्म इज -15. 4 नंबरची टर्म किती बेटा -15. 9th टर्म इज -30. 9th नंबरची टर्म आहे -30. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. S10 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बेटा. समेशन फाइंड आउट करायचे असेल तर फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर ए आणि डी काढण्यासाठी तुम्हाला 2 कंडिशन दिल्या आहे, फोर्थ टर्म अँड 9th टर्म. त्याचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. ठीक आहे, तर आपण पहिले गिवन डाटा लिहून घेऊ. For given arithmetic progression, so given AP साठी फोर्थ टर्म म्हणजे T4 किती बघा, फोर्थ टर्म -15. 9th टर्म T9 किती आहे -30. काय विचारलंय रे, सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. S10 तुम्हाला फाइंड आउट करायची बेटा. टर्मचा वापर करायचा असेल तर आपल्याला nth टर्मचा फॉर्म्युला लिहावा लागेल. ठीक आहे, बघा आपण असं लिहू. वी नो दॅट nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. याला म्हणतोय मी इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट.
T4 दिली, मग यांची व्हॅल्यू 4 पुट करा. सो पुट n equal to 4 in equation first. Therefore T4 equal to A plus 4 minus 1 into D. फक्त यांची व्हॅल्यू पुट केली आहे, पण या ठिकाणी तुम्हाला T4 दिलेला आहे बेटा, किती आहे -15. सो -15 इक्वल टू A प्लस 3D इक्वेशन सेकंड म्हणा. ठीक आहे, इक्वेशन तयार झालंय. आता आपण T4 चा वापर केल्यानंतर T9 चा वापर करणार आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू किती पुट करा 9. सो पुट n equal to 9 in equation first. Therefore T9 equal to A plus 9 minus 1 into D. T9 किती दिला बघा -30. Therefore -30 is equal A plus 8D. हे झालं तुमचं इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन सेकंड आणि थर्ड मध्ये ऑब्झर्व करा तुम्ही, दोन व्हेरिएबल आहे बेटा, ए आणि डी. मग हे झालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे पण ए, इथे पण ए. मी जर सबट्रॅक्शन केले दोघे इक्वेशनची तर ए कॅन्सल होणार आहे. मग आपण कसं लिहिणार आहे, परफॉर्म इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन थर्ड. सो वी गेट इक्वेशन सेकंड काय बघा -15 इज इक्वल टू A plus 3D माइनस इक्वेशन थर्ड -30 इक्वल टू A plus 8D. सबट्रॅक्शन मायनस आल्यामुळे सगळं चिन्ह चेंज करायचे. हा काय होईल प्लस मायनस. आता बघा निगेटिव्ह चिन्ह विसरून जा बेटा, नवीन चिन्ह काय पॉझिटिव्ह. 30 minus 15. ठीक आहे, 30 minus 15. A पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. 3 minus 8 minus 5D. Therefore 15. सो -5 मल्टिप्लाय इकडे त्यांना काय होईल डिवाइड इज इक्वल टू D. Therefore -3 इज इक्वल टू D. D ची व्हॅल्यू किती बेटा -3. आता मी D ची व्हॅल्यू इक्वेशन थर्ड मध्ये पुट करतोय, मला A भेटू शकतो. Therefore पुट D इक्वल टू -3 इन इक्वेशन थर्ड. चला थर्ड मध्ये पुट करू. Therefore -30 इज इक्वल टू A प्लस 8 इंटू D. 8 इंटू -3. Therefore -30 इक्वल टू A. 8 त्रिक 24. सो -24. इकडे त्यांना काय होईल प्लस. Therefore -30 प्लस 24 इज इक्वल टू A. किती होते बघा -6 इज इक्वल टू A. तो फर्स्ट टर्म किती तुमची -6. आता काय शोधायचं तुम्हाला S10 समेशन फाइंड आउट करायची. मग समेशनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. SN चा फॉर्म्युला लिहितोय मी, व्यवस्थित लिहिते. द सम ऑफ फर्स्ट and terms of arithmetic progression is given by. So Sn चा फॉर्म्युला Sn equal to n by 2 in the bracket 2a plus n minus 1 into D. आता व्हॅल्यू S10 यांची व्हॅल्यू 10 पुट करा बघा. पुट n equal to 10, a equal to a ची व्हॅल्यू किती आहे -6. D equal to D किती आहे -3. Therefore S10 equal to 10 by 2 in the bracket 2 into A. So 2 into -6 plus 10 minus 1 D. D ची व्हॅल्यू -3. कॅल्क्युलेशन करणार आहे. सो S10 equal to 10 upon 2 5. 2 into -6 -12. लक्षात घ्या 10 मधून 1 गेला 9. 9 त्रिक 27. निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह -27. 9 into -3 -27. सो S10 equal to 5. ॲडिशन करा -27 आणि 10 37 2 39 -39. सो S10 इज इक्वल टू फायनल आन्सर निगेटिव्ह 5 9 45 7 4 5 6 15 आणि 4 19 -195 इज द फायनल आन्सर. तर अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सहज सॉल्व्ह करू शकता.
चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 आपल्याला आता बघायचं आहे. काय म्हटलंय बघा, 2 APs आर गिवन. 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलं आहे. हा पहिला प्रॉब्लेम असा बेटा की त्याच्यामध्ये 2 AP बद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. ठीक आहे, पहिली AP काय 975 डॅश डॅश डॅश, नंबर कमी होत आहेत, ह्याचा तर डिफरन्स निगेटिव्ह आहे. 24, 21, 18 इथे पण नंबर्स कमी होत आहेत, त्याचा आता कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आहे. 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेले आहेत. इफ nth टर्म ऑफ बोथ द प्रोग्रेशन्स आर इक्वल, दोघी प्रोग्रेशनची nth टर्म इक्वल आहे. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. म्हणजे Tn ऑफ फर्स्ट AP, Tn ऑफ सेकंड AP बोथ आर इक्वल. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n अँड nth टर्म. किती टर्म आहे त्या काढायचे आणि nth टर्म तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, आता पहिले आपण एक असं कन्सिडर करणार बेटा, कन्सिडर A and D be first term and common difference of first AP. फर्स्ट अरिथमॅटिक इथे रिस्पेक्टिव्ह तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आणि सेकंड AP साठी आपण कॅपिटल लेटर यूज करणार आहे. अँड कन्सिडर कॅपिटल A अँड कॅपिटल D बी फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स respectively of second arithmetic progression. मग आता डाटा काय दिलाय, फर्स्ट टर्म काय A, पहिल्या AP ची 9, कॉमन डिफरन्स म्हणजे स्मॉल d आपण काढू शकतो. 7 - 9, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म दॅट इज -2. सेकंड AP साठी फर्स्ट टर्म म्हणजे कॅपिटल A कन्सिडर केला आपण, किती आहे 24, कॅपिटल D कॉमन डिफरन्स, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म 21 - 24 दॅट इज -3. ठीक आहे, आता कंडिशन काय, दोघींची nth टर्म सेम आहे, यूज करू आपण अकॉर्डिंग टू कंडिशन. nth टर्म म्हणजे Tn इक्वल टू Tn, स्मॉल लेटर यूज केलेला आहे मी फर्स्ट AP साठी, कॅपिटल लेटर सेकंड AP साठी, दोघींची nth टर्म सेम आहे. मग Tn चा फॉर्म्युला काय येईल बघा, A प्लस n-1 इंटू D. इथे काय येईल बघा, कॅपिटल A प्लस n-1 इंटू कॅपिटल D. फक्त काय कॉमन आहे बघा, स्मॉल n, कारण तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, मग आता व्हॅल्यू पुट करू शकतो आपण. स्मॉल A ची व्हॅल्यू आहे 9 प्लस n-1 D, स्मॉल D ची व्हॅल्यू -2. ठीक आहे, कॅपिटल A 24 प्लस n-1 इंटू कॅपिटल D ची व्हॅल्यू -3. सॉल्व करू आता बघा. 9 लक्षात घ्या, 9 -2 इंटू n -2n -2 इंटू -1 प्लस 2 24 -3 इंटू n -3n -3 इंटू -1 प्लस 3. आता आपल्याला ॲडिशन करायची. 9 + 2 11 -2n 24 + 3 27 -3n. n एका साईडला घ्यायचं आहे, -2n, निगेटिव्ह काय होईल पॉझिटिव्ह 3n, इथे 27, पॉझिटिव्ह 11 काय होईल निगेटिव्ह 11. सो 3n - 2n n 16, n ची व्हॅल्यू किती आहे 16. ठीक आहे, चला बेटा आता nth टर्म आपल्याला फाइंड आउट करायची. काय म्हटलं नाही बघा, फाइंड nth टर्म. मग बेटा तुमच्या समोर हा प्रश्न येईल की सर nth टर्म कोणती फाइंड आउट करायची, फर्स्ट AP ची का सेकंड AP ची. तर कोणत्याही AP ची तुम्ही nth टर्म फाइंड आउट केली तरी चालेल. ठीक आहे, सो nth टर्म ऑफ फर्स्ट arithmetic progression is given by Tn equal to A plus n-1 into D. So T, आता व्हॅल्यू बघा, n ची व्हॅल्यू किती पुट करायची 16, nth टर्म म्हणजे T16. A फर्स्ट टर्म 9
प्लस 16 मायनस 1 इंटू डी. डी किती आहे -2. कॅल्क्युलेशन करू, लक्षात घ्या. सो 9 16 मायनस 1 15 इंटू -2. सो 9 15 दुने 30 30. सो 9 मायनस 30 -21. सो 16 नंबरची टर्म किती तुमची -21. देअरफॉर nth टर्म इज इक्वल टू -21 अँड n इज इक्वल टू 16. हे बेटा तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. आज आपण किती प्रश्न बघितले बेटा? 4 ही प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे होते. 4 मध्ये कंडिशन यूज कराव्या लागणार आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला काही प्रश्न होमवर्कसाठी देणार आहे, ते तुम्हाला व्यवस्थित ट्राय करायचे. जे विद्यार्थी होमवर्क सॉल्व करून मला फोटो पाठवणार नाहीत त्यांना मी ॲप्लिकेशनमधून 1 महिन्यासाठी डिलीट करणार. हे लक्षात घ्या. तुमच्या पालकांना आम्ही पूर्वसूचना देणार नाहीत. जे मुलं होमवर्क सॉल्व करणार नाही त्यांना आम्ही ॲप्लिकेशनमधून डिलीट करून टाकू. हे तुम्हाला खूप सिरियसली घ्यावं लागणार आहे बेटा. ठीक आहे. बाय.